आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, रवींद्र धंगेकरांना शिवसेनेची ऑफर आहे। रवींद्र धंगेकर यांना आमच्या सोबत आले तर आनंदच होईल असं म्हटलेलं आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी धंगेकरांना ऑफर दिली आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधून आउटगोईंग सुरू झालेलं आहे आणि अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत। बड्या नेत्यांना पक्षात घेण्याकरता धडपड सुद्धा सुरू झालेली आहे। धक्का तंत्रामध्ये पुण्यातील एका बड्या नावाची चर्चा असून ही चर्चा एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत की ते शिवसेनेमध्ये येतील। उदय सामंतांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले, धंगेकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिलेली आहे। रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी स्टेटस ठेवला आणि त्यांच्या उपकरण आहे, काय अर्थ समजायचा? पुण्यामध्ये मिशन मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपकरण ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। रवींद्र धंगेकर यांनी एक स्टेटस ठेवलं होतं आणि त्यात त्यांनी भगवं उपकरण परिधान केलेलं होतं, त्यावरून चर्चांना उधाण आलं। कारण त्यांनी एकनाथ शिंदेंची सुद्धा भेट घेतलेली होती आणि या दोन गोष्टींमुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत की ते शिवसेनेत येतील आणि त्यावर उदय सामंतांनी काय प्रतिक्रिया दिली ती पण आता आपण पाहिली। मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंच्या दादर इथल्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन ही भेट घेण्यात आली। मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता उदय सामंत यांनी राज ठाकरेंची वेळ मागितली होती आणि आज राज ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता उदय सामंत शिवतीर्थावर पोहोचले। आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली। विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली। दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या। राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये। ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती। राजसाहेबांच्या समोर चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात। अमित शहा साहेबांबरोबर जी काही शिंदे साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये जी काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे। केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते 20 लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहिती नाही।